नमस्कार. तर आज आहे 18 तारीख आणि आज मी सांगितले होते की आपल्या इथे राहणाऱ्या आजी आजोबांच्या डोळ्याचं चेकअप करायचं आहे. तर तसंच एक टीम आपल्या वृद्धाश्रमामध्ये आलेली आहे आणि ह्या टीमला पाठवण्याच्या पाठीमागची जी संस्था आहे, जे कोणी काम करत आहे फाउंडेशन, तर ते आहे विथ केअर फाउंडेशन. त्यांनी आपल्या वृद्धाश्रमाला नेहमी मदत केलेली आहे, ते आजही करतायत आणि पुढेही करत राहतील. तर तसंच त्यांनी बुधराणी हॉस्पिटलमध्ये जे काही त्यांची प्रोसिजर असेल ते करून आपल्यापर्यंत डॉक्टरांना पाठवलेलं आहे. तर आता डोळ्याचं चेकअपवरती होणार आहे आपल्या आजी आजोबांचं, कारण डोळ्याचं चेकअप होणं हे खूप गरजेचं आहे वेळोवेळीला. आणि आपल्या इथं बऱ्याचशा आजी लोकांना डोळ्याचा त्रास होता, तर ते आज कुठंतरी छान वाटतंय, चांगलं वाटतंय, आनंदही झाला की बाबा डोळे हे शरीराचा मेन भाग आहेत. माणसाला चालायला, बाथरूम ह्याला त्याला जायला पहिलं डोळे पाहिजे. डोळे व्यवस्थित असेल तर माणूस स्वतःचे स्वतः हातपाय नीट असतील तर करू शकतं. तर आता डोळ्याचा आपण छानपैकी चेकअप करून घेऊया त्यांचं. जर त्यांनी आपल्याला सांगितले पुढं काय करावं लागते, किती आजी लोकांना प्रॉब्लेम आहे, तर आपण तसंच त्यांचं ऑपरेशनही त्यांच्या माध्यमातून करणार आहोत. तर आता वरती त्यांचं चाललेलं आहे काम, म्हणजे त्यांच्या काही मशिनी वगैरे आणलेले लावतायत ते. तर आता घेऊया डोळ्याचं चेकअप करून आपल्या इथं आजी आजोबांचं, बघूया काय काय आहे त्रास त्यांना. आणि छान वाटते, आज मस्त वाटते. आणि डॉक्टर आले आमच्यापर्यंत. झालं बाबा, शक्य झालं, डॉक्टर आले आमच्यापर्यंत डोळ्याचे. कारण आमच्यापर्यंत कोणी येत नाही लवकर डोळ्याचे डॉक्टर, किंवा अनेक डॉक्टरांची गरज आहे, पण आज आली टीम आमच्यापर्यंत. तर बघूया आता काय काय होते. तर ही आहे आपली डॉक्टरांची टीम, आपण ओळख करून देणारच आहोत. आणि ही आहे त्यांचं कार्य. अनेक ठिकाणी जाऊन ते चांगलं कार्य करतायत आज. तसंच आपल्या वृद्धाश्रमाला पण आले. तर आपल्या इथं आता 12 लोक आहेत आणि त्यांचं चेकअप आपण करणार आहोत. साधू वासवानी यांच्या माध्यमातून आज ठिकठिकाणी जाऊन करताय ना तुम्ही कार्य तुमचं. तर हे त्यांचं सगळं साहित्य वगैरे आहे इकडं डोळे चेकिंगचं. आणि हे बसलेली आहे आपली टीम. काय मग आज डोळे तपासायचे का? हा, तपासायचे. मंगल मावशी, घाबरायचं नाही, इकडे बघा, घाबरायचं नाही अजिबात. काय मृदुलाजी, घाबरायला होतंय का? हा, आता काय करणार नाहीत ते तुम्हाला, फक्त डोळे तपासणार आहे. का भीती वाटते? हा, ऑपरेशन आता नाही, आता तपासणी करणार, मग नंतर ठरवायचं आपल्याला ऑपरेशन करायचं काय. तर आपण सरांची ओळख विचारू आणि मॅडमही आल्यात, एक दोघांनाही ओळख विचारू. आणि त्यांचं काम खूप चांगलं आहे आणि त्यांनी गेल्या शनिवारी पण एक कॅम्प घेतला म्हणून एका ठिकाणी. तर खूप चांगली आहे तुमची जी काही सेवा आहे ही खरी. म्हणजे आज डोळ्याबद्दल खूप साऱ्या गोष्टी असतात, वयोवृद्धांना त्रासही असतो आणि ती त्रासातून बाहेर काढणं हे खूप गरजेचं आहे. आता तुम्ही थोडे वेळ झालं सांगत होतं डोळे कशासाठी पाहिजे, तर मी आता सरांना विचारणार आहे सरांची ओळख आणि सर कशामार्फत, कुठल्या NGOच्या मार्फत किंवा कुठल्या फाउंडेशनच्या मार्फत काम करतात तेही आपण सरांना विचारू जरा. तर सर तुमची ओळख? मी सुमित सुभाष येरावार. आम्ही साधू वासवानी मिशन मेडिकल कॉम्प्लेक्स, बुधराणी हॉस्पिटल, कोरेगाव पार्क, पुणे यांच्या मार्फत आम्ही इथं आय चेकअपसाठी आलेलो आहे. ठीक आहे. तर आम्ही मागच्या शनिवारी स्वामी अंगण सिंहगड रोडला वृद्धाश्रमामध्ये आम्ही 40 पेशंट तपासून आले. तर आम्हाला जे NGO थ्रू आम्हाला हे वेगवेगळ्या ठिकाणी आम्हाला काम करायची संधी त्यांच्यामुळे आम्हाला भेटते. तर आम्हाला खूप आनंद होतो की तुमच्यासारख्या सगळ्यांना दृष्टी भेटते. तर आज दृष्टीचं महत्त्व फार जास्त गरज आहे. कारण काय आहे की आपल्याला जर दिसलं तरच आपण काहीतरी आपलं दैनंदिन काम करू शकू. जर आपल्याला दिसतच नसेल तर आपण दुसऱ्यावर अवलंबून राहू शकतो. म्हणून आज आपल्याला एक छोटा प्रयोग आहे आपला, की जेणेकरून आपल्याला चांगली दृष्टी असेल तर मला सृष्टी दिसणार. तर चांगल्या दृष्टीसाठी माझ्या डोळ्यामध्ये काही दोष असेल ते दोष निवारण करण्यासाठी आज आम्ही इथं आले. तर आपल्याला फक्त कोणत्याही प्रकारची तपासणी, काहीही कोणताही ती तपासणी करत असताना आपल्याला कोणताही दुखणार नाही. फक्त आपल्याला काय करायचं आहे, समोर एखादी वस्तू दाखवतील तुम्हाला, त्या वस्तू दिसती का नाही दिसत याचं निरीक्षण फक्त तुम्हाला करायचं आहे. बाकी आम्ही तपासणी करणार, तुम्हाला चष्म्याचा नंबर असेल काय असेल ती तपासणी केल्यानंतर
तुमचं जे काही निदान होईल त्या निदानाच्या नुसार तुम्हाला जो उपचार गरज आहे ते उपचार आम्ही तुम्हाला समजून सांगू. फक्त आपल्याला डोळ्यांची तपासणी पूर्ण कंप्लीट करणार आहे, दुसरं काहीही करणार नाही. ठीक आहे. आणि जर आपल्याला या तपासणीमध्ये जो काही दोष होईल त्या दोषसाठी जे काही उपचार लागणार आहे ते आपल्याला पूर्ण करण्यात येईल. त्याच्यामध्ये डोळ्यात औषधं असेल, डोळ्याचा चष्म्याचा असेल, कोणाचं ऑपरेशन असेल ते पण आपण करून देणार आहे. ठीक आहे. तर आमच्यासोबत माझ्यासोबत तेजस सर आणि कावेरी मॅडम आम्ही KKI इन्स्टिट्यूट कोरेगाव पार्क पुणे यांच्यामार्फत आम्ही इथं टेस्टिंग करण्यासाठी आलोय. तुम्ही आम्हाला बोलवले आणि आम्हाला सेवा करायची संधी दिली त्याबद्दल आम्ही खूप आभारी आहोत. धन्यवाद. तुम्हालाही म्हणजे आम्ही खरं तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू पण शकलो नसतो. विथ केअर फाउंडेशन जी संस्था आहे, ट्रस्ट आहे, जे काही काम करते दिल्लीवरून आज आपल्या पुण्याच्या ठिकाणी असो किंवा आजूबाजूच्या ठिकाणी असो तिथपर्यंत जाऊन आज तुम्हाला आमच्यापर्यंत पाठवते, तेही खूप मोठं काम करतायत. तर आमची तुमची खरं तर झालंच नसतं. मी किती दिवसापासून म्हणते, मी कितीदा तर विचार केला की ससूनला एक ॲम्ब्युलन्स भरावी आणि सगळ्यांना घेऊन जावं, पण नेणं खूप अवघड आहे सर. उतरायचं, न्यायचं, पुन्हा ह्यांना सगळ्याला घेऊन इथं कोणी येऊन चेकअप करेल का? इथं कोणी सगळ्या जागेवर सुविधा. आणि बरं आता ह्यांना मोतीबिंदू निघाला समजा, काही निघालं तर इथून 2-4 लोकांना आपण नेऊन ऑपरेशन करू शकतो, पण यांना नुसतं चेकअपसाठी घेऊन जाऊन पुन्हा तो परत यायचं. आमचा उद्देशच तो आहे की कारण आम्ही ज्या ठिकाणी कॅम्प केले ना त्या ठिकाणी आम्हाला सेवा द्यायला आम्ही कमी पडू नये. त्याच्यामुळे आम्ही काय केलं की प्रायमरी चेकअप असते, त्याच्यामध्ये काय करतो आम्ही निदान करून जातो. चष्मा असेल, मोतीबिंदू असेल, काय असेल तर त्याला काही योग्य तपासण्या असतात ब्लड आणि युरिनच्या. त्या तपासण्या करून जर तुम्ही आले तर तुमच्या 2 चक्रा वाजतात. आपण काय होते, जर आपल्याला साखर BP असेल तर साखर प्रमाणात असेल तर आपल्याला डोळ्यात मोतीबिंदू पण असेल तर तिथल्या तिथं आपलं ऑपरेशन करून तुम्ही रिटर्न येऊ शकता. फक्त साखर BP वाढलेला असेल तर तेव्हा आपल्याला उपचार घेऊन पुन्हा ते प्रमाणात आल्यावर मग आपल्याला तिथं पुन्हा आपल्याला बोलवलं जाते. तर आपला उद्देश काय की इथं आल्यामुळं काय होईल की तुमचं 2 चक्रा ज्या होणार ना ते एका चक्रामध्ये काम होते. त्याच्यामुळे आम्ही 70 ते 80% काम इथं करून जातो. राहिलेलं 10% काम आहे ना तिथं मशीनवर तपासल्यानंतर मग आपण कोणत्या पद्धतीनं ऑपरेशन करायचं का काय ट्रीटमेंट करायचं ते तिथं हॉस्पिटलमध्ये गेलं ना मग समजते. हां, मग तेच तर म्हणतोय की आम्ही आमची चक्कर वाचवली, आमची तुम्ही जागेवर सेवा केली आमच्या इथं राहणाऱ्या आजी आजोबांची. अजूनही आपल्याकडे शाळा असतील इथं, शाळा असतील शाळेचा पण आपला चिल्ड्रन होप इंडिया म्हणून एक प्रोजेक्ट आहे, तो पण आम्ही करतोय. तर जे शाळेची वस्ती शाळेतले जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये जाऊन आम्ही आय टेस्टिंग करतो. त्यांना पण यांच्यासारखं काही पण ट्रीटमेंट लागलं तर ते आम्ही नाही का त्यांना तिथे येऊन करतो. हो, सांगू ना. आजूबाजूला काही शाळा असतील जिल्हा परिषदच्या, त्या मुलांचं स्ट्रेंथ सांगा, त्या शाळेचा टाइम सांगा, तर तेव्हा आपण तिथं येऊन तिथं नाही का आम्ही चेकिंग करू शकतो. नक्की नक्की. आजूबाजूला जेवढं काही पॉसिबल होईल. आता आमचं साधू वासवानी जे मिशन आहे त्या मिशनमध्ये काय की सगळ्या गरीब लोकांना जेवढं आपल्याला मदत करता येते तेवढं त्यांचा एम आहे. आमच्याकडे रोज 60 ते 70 पेशंट ऑपरेशनला असतात रोजच्या रोज. त्यांचं आम्ही त्यांना घेऊन म्हणजे ते येतात, ऑपरेशन करतात, जातात. नाही चांगलं कार्य आहे सर तुमचं. आपल्याला नाही का जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुमचं पण एक माध्यम गरज आहे आम्हाला, की कारण काय तुम्ही आम्हाला सांगितलं अशा सेवेसाठी कोण नाही बनणार माध्यम सांगा. अशा सेवेपर्यंत मला माहिती आहे की मला किती गरज होती. आज तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचलाय तर माझ्यासारखे अजून पुढे गरजू आहेत, मी त्यांच्यापर्यंत तुम्हाला नक्की नेऊन पोहोचेल. पण असू द्या, आपण तिथे जाऊन त्यांचं चेकअप करू शकतो. ठीक आहे सर, ठीक आहे. तर आता आपण सरांची माहिती करून घेतलेली आहे आणि आता आपण चेकअपचं सुरुवात करू. सर पहिलं तुम्ही चहा वगैरे घ्या, डायरेक्टली वरती आलेला आहात. हा, घाबरू नका, भीती वाटत नाही ना? आम्ही सगळे तुमच्या घराचे मेंबर आहेत. आम्ही नवीन काही नाहीये, आम्ही फक्त तुमची सेवा करायसाठी आलेलो आहे, बरोबर आहे. तर तुम्हाला काय असेल तर तुम्ही आम्हाला निर्धास्तपणे सांगू शकता. काय पण असू द्या, दिसत नाही, काय होते, डोळ्याचा काय त्रास होते, डोळ्या लाल होते, डोळ्यात दुखते, डोळ्यातनं पाणी येते, काय ते सांगा, तर मग आपल्याला ते उपचार करायला सोपं आहे. मधात एक लाईट दिसतंय, लाईट कडे बघायचं, खूप छान बघताय. असंच बघायचं, 2 मिनिटं बघा. सर का मागे सर का आता या सरांपाशी बसा. चला, हातात चिठ्ठी कुठे आहे? काय त्रास आहे तुम्हाला? काय दिसत नाही तर डोळ्याला. सांग ना. समोर बघा, काय समजतात नाही, काय दिसतं, काय दिसतं तुम्हाला?
पेटासाठी गोळ्या खाते का? गोळ्या खाते गोळ्या? औषध बिषध काही चालू आहे का? नाही ना. बर, आता एक डोळा बंद करायचा असं, उजवा डोळा बंद, हा डावा डोळा बंद करा. आता बघा बोटे किती आहेत? आता बघा किती आहेत? आता किती झाले? बंद करा. सरळ डोकं ठेवायचं, सरळ ठेवा. गाव काय होतं? बोटे किती आहेत? दिसत नाही ना. ठीक आहे. हालते काय? डोळे उघडा. हा डोळा उघडा माहिती. हा बंद करा आणि हा उघडा. आदर बंद करायचं. आता बघा हात काय हलतोय का? हलतोय काय समोर? डोळ्याच्या समोर काय हलतं का? हलते का? हलते ना. मोठे डोळे उघडा. मोठे डोळे उघडून एकसारखं बघा, हलवू नका डोळा. त्या बोलात एकसारखं बघा. इकडे इकडे करायचं नाही, हलवायचं नाही अजिबात. आता इकडे बघा, त्या बोलात त्या डोळ्याने सर्व 2 मिनिटं लागतात. तुम्ही व्यवस्थित बघितलं हुशार आहे ते. बघा आता हे इकडं कपाळाच्याच करायचं. हा, व्हेरी गुड. बारके नाही, एकदम बघा. आणि त्याच्यात बघायचा चपले. इकडे. हे सोड. याच्यावर हात. हा, ह्याच्यावर हात ठेव. हा हा, बस. त्याला हात नको लावू. आम्ही बघतो ते, तुम्ही फक्त बघा मला. काय भीती नाही म्हणते. ह्याच्यात बोलू ह्याच्यात बघायचा. बघायचं त्या डोळ्याने. बघा, आणू नका. सरळ बघा, सरळ. सरळ तिकडे नाही बघायचं. सरळ बघायचं त्या होलात. हलू नको. डोळे नाही हलवायचे. सरळ बघ त्या होलात बघ. नाही तर डोळे मग व्यवस्थित होणार नाही का चपली म्हणजे. हा, एक डाव्याचं झालं चांगलं. बरोबर सांगताय. एकच मिनिट. हलू नका. चल. थांबे. एक मिनिट. होलात बघायचं ह्या डोळ्यानं. हा, डोळा झाकू नको. होलात बघ. मोठा डोळा उघडा. मोठा डोळा उघड. मोठा डोळा उघड. तिकडच्या डोळ्याने तिकडचं बघ. बोल. आता काय दिसतंय? आता घड्याळ आहे. अजून या साईडला गाडी आहे. बरोबर. त्या बाजूला त्या साईडला पण भडकत आहे. तिच्या खाली त्याच्या खाली आहे ते काय सांगा. रिंग आहे. लिंग. बरं, हे काय? आपल्याला आवडते ना मच्छी. हा, मच्छी. दिसती का चांगली? होय, दिसतेच पाहिजे. मग बघा. समोर बघा. काय त्रास आहे मावशी? काय त्रास आहे? काय त्रास आहे? काय नाही दिसतं का दोन डोळ्यांनी? ऑपरेशन काय झाले का डोळ्याचं? नाही ना. एक डोळा बंद करा, डावा असं बंद गोळ्या करायचं. खाते कशासाठी? गोळ्या खाते का गोळ्या? एक उघडा ठेव. दिसते का? किती आहेत? किती आहेत? हा, किती गोल आहेत? कुठं तुटलंय? कोणत्या बाजूला तुटलंय? कोणत्या बाजूला तुटलंय? आता बघा तिथे काय दिसतंय का? त्याच्याकडे बघायचं त्या टीव्ही कडे. दिसतंय. काय दिसतंय? किती आहे? बरोबर. आता किती झाले? आता बरोबर. दिसते का? 1 2 3 4 आहेत. 6 किती?
डेंटल एक्झामिनेशन वाटते का तसं? तर आता मशीनचं सगळं चेकअप करून झालेलं आहे. तर चष्मा लागलाय का हे पण बघणार आहेत आणि मोतीबिंदू जर असेल सगळ्यांना सर म्हटलं मी सगळं झाल्याच्या नंतर सांगतो. तर आता इथं छकुलीची तपासणी चालू आहे, काही जणांचं राहिलेलं आहे. तर इकडे मॅडम आलेले आहेत. तर त्यांनी येताना ECG मशीन घेऊन आलेले आहेत. तर आता आपण एकेकाचं ECG करणार आहोत. इकडं BP ही चेक करणार आहोत. शुगर पण करायचे ना. शुगर आणि BP ECG आपण आज इथंच करून घेणार आहोत. आणि जर लगेच झालं तर आपण आपल्या यांच्या माध्यमातून, आपल्या ह्या संस्थेच्या माध्यमातून आपल्या इथं राहणाऱ्या आजी आजोबांचे लगेच ताबडतोब ऑपरेशन करणार आहोत 8-10 दिवसात. तर आता मॅडम ECG करतायत, बघूया काय काय रिपोर्ट येतात सगळ्यांचे. आता तरी चांगली झाली. आता चांगला झाला. आई आणला तिकडून, आता चांगला झाला. आता डोळ्याचं ऑपरेशन केलं तर अजून चांगली होणार. या तुम्ही तिकडे, आम्ही असेल. आहे आई पण आहे आमची आई. आमच्या सोबत या. केलं का चांगला हुशार होईल दादा. हुशार होणार आहे त्या डोळ्याचं ऑपरेशन केलं. त्याच सोड द्यायला तिकडे नारायणगाव झालं चांगलं. आपण करू या. म्हणजे थोडं BP जास्त वाटत आहे. आता वय 80च्या जवळपास आहे. ठीक आहे ना. मोठे डोळे उघडायचे, हा दुखणार नाही, काय नाही. फक्त आपण एक तपासणी करणार, घशामध्ये पाणी आलं की सांगायचं. हा काय झालं तपासणी करायला. तपासणी चकुले घाबरायचं नाही. मी आहे तिकडं, मी आहे इकडं. हळूहळू काय नाही घाबरायचं चकुले. हात करा, दोन्ही हात खाली करायचं. वर बघायचं. एकच मिनिटाचं काम आहे. खूप छान पद्धतीने बघताय तुम्ही. तर आता तपासण्या सगळ्या झालेल्या आहेत. त्यांच्याने जेवढं इथं आणून करता येईल, BP म्हणा, डायबिटीज म्हणा किंवा ECG म्हणा, त्यांनी आणि डोळ्यामध्ये जे ड्रॉप टाकून जे तपासण्या आहेत ते सगळे इथं केलेल्या आहेत. तर अजून 4 तपासण्या आपल्याला करायच्या आहेत, ते लॅबमध्ये करणार आहोत आपण. तर आता इथं 20-22 लोकांच्या तपासण्या झालेल्या आहेत तर आपल्या वृद्धाश्रमातल्या. तर आता सर सांगतील की कुणाकुणाला काय काय प्रॉब्लेम आहे आणि काय करावं लागेल. सर थोडी माहिती द्या. आता सगळ्यात पहिले महत्वाचं काय आहे, तुम्ही आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं, त्याच्यामुळं तुमच्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. तुमचे पण सर धन्यवाद. तुम्ही एवढं छान पद्धतीनं आम्हाला तपासणी करण्यासाठी जी सहकार्य केलं, त्यामुळं आम्हाला ती तपासणी योग्य करता आली. बरोबर आहे. आता पुढचा जो टप्पा आहे, आपली एक टप्पा आपण पार केला, बरोबर आहे, तपासणीचा. आता याच्या पुढचा टप्पा काय आहे, आपल्याला असलेला दोष हा दूर करण्यासाठी आपल्याला उपचार करावा लागणार आहे, बरोबर आहे. तर उपचार करण्यासाठी आता जे आपण तपासण्या केल्या इथं, या तपासण्यांमध्ये काही तपासण्या आपल्या नॉर्मल आल्या, सगळ्यांचे खूप चांगले आहे, बरोबर आहे. काही तपासण्यांचे रिपोर्ट राहिलेले जे रक्त आणि लघवीचे, त्याच्यामधनं काय भेटते आपल्याला, रक्तामध्ये आपल्या शरीरामध्ये साखर जास्त आहे का, लघवीमध्ये कुठं जंतुदोष आहे का. समजा जर जंतुदोष असला तर आपल्या शरीरामध्ये जखम, जर आपण डोळ्यामध्ये आपण ऑपरेशन करायचं म्हणलं, ऑपरेशन म्हणजे काय आहे, एक आपली पद्धत आहे ज्याच्यामुळं आपल्याला दिसत नाही. त्या दिसायच्या पद्धतीमध्ये आपला मोतीबिंदू असतो, जे नैसर्गिक लेन्स देवाने दिलेली असते, त्या लेन्सचं काम करायची क्षमता संपत्ती. मग त्या काम करायची क्षमता संपल्यामुळे त्याला बदला लागेल ना आपल्याला. तर बदलायची पद्धत आहे ही, बरोबर आहे. तर ही बदलणार कसं, तर आपल्याला एक छोटीशी तपासणी असते, त्या तपासणीनं आपण ते मोतीबिंदू काढून त्याच्या जागी दुसरं भिंग टाकतो. भिंग टाकलं की पुन्हा लाईट जायची प्रक्रिया पुन्हा चालू होते आणि आपलं दैनंदिन काम करायला आपल्याला सोपं होते, बरोबर आहे. तर आता आपण टोटल आज 19 जणांचं तपासणी केली.
या 19 जणांच्या तपासणीमध्ये 9 जणांना आपल्याला तपासणीसाठी आपण ऑपरेशन मोतीबिंदूचं ऑपरेशन असते त्या तपासणी, त्याच्या आधी एक तपासणी असते की डोळ्यामध्ये औषध टाकून मागचा पडदा बघायचा असते. आपला मोतीबिंदू झाला हे एक आजार झाला आहे आपल्याला, की नाही, एक डोस झाला. पण ज्यामुळं मोतीबिंदू झाला त्याच्या मागचा जो पडदा असतो तो चांगला आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपण औषध टाकून हॉस्पिटलमध्ये तपासणी करतो. आणि त्या औषधामध्ये तपासणी केल्यावर पडदा जर सगळा व्यवस्थित असेल तर आपण ऑपरेशनसाठी तिथं घेऊन टाकतो. ठीक आहे. आता दुसरी तपासणी काय आहे, आपल्याला 4 जणांना चष्म्याचे नंबर निघाले, जे त्या काही जणांना जवळचा नंबर आहे, काही जणांना दूरचा आणि जवळचा नंबर आहे. आणि त्याच्यामध्ये दोन जणांचं आपण जे निदान आहे त्यांना आपल्याला औषध टाकून बघायचं का, तर त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे, ऑलरेडी ऑपरेशन झालेलं आहे पण त्यांची नजर वाढत नाही आहे. म्हणून आपल्याला डोळ्यामध्ये पडद्याचे डॉक्टर असतात त्यांना दाखवून आपण त्यांचं नियोजन करणार आहे. अशी 19 जणांचं आपण पूर्ण तपासणी केली या शिबिरामध्ये. त्याच्यामध्ये ज्यांना जे खरोखर गरज आहे, ज्या उपचाराची गरज आहे ते उपचार आपण त्यांना सांगितलेला आहे. आता त्या संदर्भात आम्ही हॉस्पिटलमध्ये गेल्यावर आमच्या समोर जे ऑफिसर असतात त्यांना आम्ही रिपोर्टिंग करतो. रिपोर्टिंग केल्यानंतर त्यांनी काय सांगतात त्या हिशोबाने आम्ही मॅडमला सांगून तुम्हाला कधी ऑपरेशनसाठी बोलवायचं आहे हे आम्ही तुम्हाला कळवू. ऑपरेशनची भीती सगळ्यांनी काढून टाका. ऑपरेशन काही नाही आहे, फक्त आपण तपासणीसाठी आपण कसं आहे एका गावाहून दुसऱ्या गावाला कसं सहलला जातो तसं काम. ठीक आहे. तर आपल्याला फक्त सहल करायचं आहे. तर सहल करून आपण काय करणार आहे त्याच्यामध्ये मजा करणार आहे. बरोबर आहे. तर आपल्याला कोणत्याही प्रकारची भीती करायची नाही आहे. फक्त आपल्याला दक्षता काय घ्यायची आहे, आपल्याला साखर बीपीच्या गोळ्या चालू असतील तर त्या आपण कंटिन्यू घ्यायच्या आहे. त्या न चुकता घेतल्या तर आपलं दाब आणि साखर ही वाढणार नाही. बरोबर आहे. हे सगळ्यात जास्त कारण असते आपलं साखर वाढायचं. आपण टेन्शन घेतो, आपल्याला टेन्शन घ्यायचं नाही आहे. बरोबर आहे. मॅडमनी तुमची खूप चांगल्या पद्धतीनं काळजी घेत आहे. त्यांना फक्त तुमच्या सहकार्याची गरज आहे. तर तुमच्यासारखे जेवढे जण आहे असे खूप जण आहे ज्यांना आपण तिथं जाऊ शकत नाही, तिथं तुमची मदत घेऊन मॅडम त्यांच्यापर्यंत जाऊ शकतील. का तर तुम्हाला दृष्टी भेटली तर त्यांना पण भेटली पाहिजे. का तर ते आपले कलिग आहे. बरोबर आहे. म्हणून आपल्याला आपलं पुढचं काम काय करायचं आहे, मॅडम सोबत राहून आपल्याला ते काम करायचं आहे. मला दिसलं माझ्यासारख्या दुसऱ्याला पण दोष असणार आहे, त्याला पण दिसलं पाहिजे, मग आपलं काम व्यवस्थित चालू होतं. बरोबर आहे. आता मनावर कोण कोण ऑपरेशनला तयार आहे, हातवरी करायचे, हातवरी करायचे, हात सगळ्यांनी हातवरी करायचे ऑपरेशनसाठी. आता हे जे सगळे बोटावरी केलेले आहेत हे सगळे ऑपरेशनसाठी तयार झालेले आहेत आणि या सगळ्यांना मोतीबिंदू आहे. तर आपण यांचं ऑपरेशन, यांच्या अजून बाकीच्या तपासण्या करू काही राहिलेल्या आणि मग आपण यांची ऑपरेशनची पुढची प्रोसिजर करू. आणि हे भंडारी राकेश आहेत, हे नवीन आलेली आजी आहे, त्यांना नॉर्मल चष्मा लागलेला आहे, काहीच नाही झालेलं. सरांनी खूप छान तपासण्या केल्यात सर इथं. तुम्ही खरंच तुम्हाला जेवढं जमेल तेवढं तुम्ही इथं तिघांनी काम केलं. आणि तुमचे जे चष्म्याचे नंबर आहे ते नंबर आता तुम्ही इथं तपासलं तर तपासणीनंतर जो नंबरची काच आली ना ती तयार झाली की तुमच्यापर्यंत येऊन जाईल लगेच. हा, तुमचा जे चष्मा आपण चेक केला घालून तुम्हाला जो आवडला तो नंबर आपण त्याच्यामध्ये काच टाकून देईल. मग पेपर खडाखड वाचायचा, त्रास होणार नाही, डोक्याला त्रास होणार नाही. बरोबर. छान तपासलं, आवडलं. तर आता बघा हे सगळे लोक तयार झालेत आणि तुमच्या सगळ्या टीमचे आणि तुमचे जे हे काही काम कार्य मोठं चालू आहे. दादा वासवानी आमचे जे मेन कार्य आहे साधू वासवानीचं दादाजी JP दास वासवानी, त्यांच्या अनुषंगानं आम्हाला हे काम करायचं संधी भेटली. तर याच्यामध्ये काय आहे की त्यांचा मेन उद्देश आहे की गरीब लोकांपर्यंत आपल्याला ती सुविधा पुरवायची. तर आयदर ती कोणत्या पण माध्यमाने ते ज्या भागांनी ते वीक आहे त्यांना आपल्याला तिथं स्ट्रॉंग करायचं. तर ती दृष्टी, त्यांची दृष्टी असेल तर सृष्टी असेल. बरोबर आहे. तर आपल्याला ते दृष्टी द्यायचं काम आपल्याला दादाजीने सांगितलं ते आम्ही फक्त यायचं. त्यांचा जो मेसेज आहे तो फक्त आम्ही इथपर्यंत घेणार. पण तुमचं तिघांची आजूबाजू बिचारे बसलेले नाहीयेत. कंटिन्यू 3 तास मॅडम झालं आतमध्ये चेकअप चालू आहे, बाहेर सरांचं चेकअप चालू आहे, एकाचं लिहिण्याचं काम चालू आहे. तर खरंच सर तुम्ही म्हणजे आज समाजासाठी तुमच्यासाठी पण लोक झटणारे आहेत आणि आज एवढ्या माता माऊल्यांचं ऑपरेशन होणार आहे. तुम्हाला सांगते आशीर्वादच आम्हाला पाहिजे, बाकी काय नाही. आशीर्वाद द्या त्यांना. आशीर्वाद झाला आम्हाला असंच काम करायला शक्ती भेटावं बस. खूप सारा आशीर्वाद, खूप सारा आशीर्वाद तुम्हाला. आम्हाला शक्ती भेटली पाहिजे असं काम करायसाठी बस. तर म्हणावा जे साधू वासवानी जे ट्रस्ट आहे
त्या ट्रस्टला म्हणावं खूप खूप धन्यवाद. आमच्यासारख्या अनेक माता मावल्यांपर्यंत पोहोचा म्हणावं तुम्ही आणि ऑपरेशन एकच म्हणेन की आज माझं काम पूर्ण झाल्यासारखं वाटतंय. कारण ती खंत होती जीवाला की डोळ्याचं कोण तपासणी करेल. आज तुम्ही बघितले सर, म्हणजे यांना काहीच कळत नाहीये. खूप सांगावं लागतं. हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला असतं तर अजून एक प्लस पॉईंट काय होतो माहितीये का, आता ते वीक आहे, आता डोळ्याने दिसत नाही, पण 8 दिवसांनी नाही का त्यांची एनर्जी बघा, ते तुम्हाला कंट्रोल करणार नाही का. तर त्यांची जी नजर असती ती नजर 100% येते. आता त्यांची नजर कमजोर असते म्हणून ते नाही का अशी जी त्यांची कामाची गती असते ना ती चापकत असते. जेव्हा मोतीबिंदू निघाला दुसऱ्या दिवशी त्यांना दिसायला चालू होईल ना, तेव्हा त्याचे पूर्ण पळतील इकडे. त्यांच्यासाठी पण चांगलं आहे आणि त्यांना पण नाही का चांगल्या पद्धतीने त्यांना मुवमेंट करायला म्हणून आपण आपल्याकडनं जेवढं प्रयत्न करता येते तेवढं करतोय. त्याच्यामुळे नाही का आपल्याला यश देणारच देव आपल्याला बाकी काहीच नाही पाहिजे. म्हणून तुमचं जे मार्गदर्शन आहे तुम्हाला जे व्यवस्थित दिसलं. मी म्हणेन की खरंच आता आज आपल्या एवढ्या लोकांचं ऑपरेशन खूप दिवसापासून डोळ्याचा प्रॉब्लेम होता आणि निघाले, एवढे लोक निघाले सगळे. तर यांचं आपण करूया हळूहळू. अजून बाकीचे चेकअप करून पुन्हा हळूहळू ऑपरेशन करून यांचं बघूया आपण काय काय होतंय सगळं. तर आजचा व्हिडिओ इथं संपवते मी. म्हणा धन्यवाद.